माहिती आहे. वडील चांगले होते तेव्हा त्यांना बाई दिलं तर ते आनंदीत होते तर त्यांना संन्यास घ्यायचा होता. लग्न झाल्यानंतर संन्यास घ्यायचा होता तर बायको कशी परवानगी दिली सांग बरं. ती वडिलांना म्हणाले की असे म्हणतात तू परवानगी देऊ नको म्हणे. मग तिने परवानगी दिली नाही. झोपेत होकार दिला तर गेला निघून. ज्ञानेश्वरांचे वडील गेल्या काशीमध्ये जनार्दन स्वामी त्यांची जे शिक्षण झाला त्यांच्याकडनं विद्या गुरु केलं. गुरु केल्यानंतर आता बरेच दिवस आलाच ना गं. तेव्हा जनार्दन स्वामी परत आळंदीला आले त्यांचे गुरु. हा तिथंच राहिला संन्यासी ना. या घरी कशाला येतो. लग्न झालं संन्यास घेतला संन्यासी झालं. काशी ते जनार्दन स्वामी आले आळंदीला. आळंदीला तर त्यांची विठ्ठल मंदिर आहे विठ्ठलाची म्हणजे विठोबा नाव आहे त्यांचं विठ्ठल. त्यांनी ती असं मला प्रदक्षिणा घालत होती आणि तिथे ते स्वामी गेले प्रदक्षिणा पूजा वगैरे करत होती. ते जनार्दन स्वामी म्हणतात अष्टपुत्र भव. आता मला ती म्हणाले तुम्ही असं मला आशीर्वाद देता. माझं लग्न नवरा संन्यास येऊन काशीमध्ये संन्यास घेतलाय त्यांनी. मग तिने इथे कशा करतो म्हणाल काय मी एकटाच आहे माझं कोण नाही आणि असं दीक्षा घेतलं गुरु केलं आलं. मग जनार्दन स्वामी तसंच टाकलं तिथं ऐकलं का तुम्ही मला आशीर्वाद देता नवरा देता तर कशी काय म्हणा. तर मग आशीर्वाद जातात परत ते काशीमध्ये जातात आणि यांना म्हणतात तुमची मुलगी आणि तुम्ही चला माझ्याबरोबर. गेल्यानंतर तो उच्चकीचं चढायला गेले बायको आली सासू आल्या आणि जनार्दन स्वामी म्हणतात की तू संन्यास घेतात तुला वृद्धाश्रम करायला पाहिजे परत आपलं गृहस्थाश्रम. मग त्याला पाठवतात जा आणि तिथेच हे कर विठोबाचं नामस्मरण असं आहे. आणि मग संन्यासाची मुलं मग तुझ्या भोवती देव उत्पन्न होणार आहेत म्हणजे अवतार घेणार आहेत. ज्ञानेश्वर विष्णू निवृत्तीनाथ शंकर आणि सोपान काका हे दुसरं हे मुक्ताबाई देवी माता असे देवाचे अवतार झालेले आहेत 4 भावंड. मग यांचं संन्यासीची मुलं म्हणजे ब्राह्मणाने हाकलून दिलं आळंदीच्या नदीच्या पलीकडे राहिले. तो म्हणाले तो काय म्हणाले एवढी मुलं झाली का तेवढ्या वर्षात. मुलं म्हणाले आता आम्हाला काय काय करायचं ते सांगा. ते म्हणे देहात प्रार्थना करा बरं तुमचं हे होईल. देह म्हणजे मरायचं दोघं. तर कसं काय संन्यासीची मुलं म्हणून मग काय होतं मग देहत्याग करतात ते दोघं जण. मी 4 मुलं पडली का उघडी 3 भावंड आणि ती मुक्ताई. मग असे फिरत फिरत पैठणीला जातात. जाता मध्येच ज्ञानेश्वर यांचं नाव एक सोपान निवृत्ती ज्ञानदेव नाही का सोपान मुक्ताबाई तिथे यांचा एक रेळा असतो. तर त्याची निंदा करतात लोक ह्यांच्या लोकांची. पूर्वी होते त्यांची निंदा करतात ना आता गौरव करतात. बरोबर आहे. खूप छळ झालेला आहे हो या भक्त लोकांत. आणि मग काय होतं ते जातात पैठणला एका ब्राह्मणाकडे उतरतात. तर त्यांच्याकडे ते श्राद्ध असतं. श्राद्ध असतात तर त्यांच्याकडे कोणी जेवायला जात नाही का ती मुलं आहेत म्हणून. तर झालं का मग ते म्हणतात तुम्ही करा तयारी. ज्ञानेश्वर म्हणतात सगळी तयारी करतात. ब्राह्मण नसतात. ते आव्हान केल्यानंतर पूर्वी पितं जेवायला येत होती प्रत्यक्ष मिलिट माणसं जेवायला येत होती खाली आणि जेवून जात होते. आता येतील का पळून जातील लोक भूत म्हणून. बरोबर आहे. मग ते बोलवतो आपल्या याला पण आता ज्ञानेश्वर मग आव्हान करतात की लगेच येतात. मग ब्राह्मण म्हणतो चकित झाले ते
तिचे अवतारी पुरुष आहेत, मग त्याने कोणी छळ करत नाही. म्हणतात हा वेगळा चाललाय, मग हा तुझ्यासारखंच नाव आहे. ज्ञानेश्वरांनी. निवृत्तीदत्तांनी घेतले नाशिकला, चोपांनी घेतलं सासवडला, मुक्ताबाईने अजून कुठे घेतले होतं काय ते नाही मला आवडत. असं समाधा घेतलं तुझ्या